तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजकाल अनेक जण स्वतःला आध्यात्मिक म्हणवून घेतात. काही जण तर स्वतःला जागृत किंवा आत्मसाक्षात्कारी देखील म्हणवून घेत असतात. पण मुख्य प्रश्न हा आहे की आत्मसाक्षात्कार झालेला माणूस ओळखायचा कसा? तो इतरांच्या पेक्षा वेगळा दिसत असतो का? त्याचा पेहराव इतरांच्या पेक्षा वेगळा असतो का? की तो शांत असतो, चेहऱ्यावर तेज असतं, की तो काहीतरी स्पेशल बोलत असतो, काहीतरी स्पेशल ज्ञान देत असतो, की आपण फक्त फसत असतो? या प्रश्नाचं उत्तर थोडंसं अनकम्फर्टेबल करू शकतं. आत्मसाक्षात्कारी व्यक्तीबद्दल लोक काय समजतात? तर लोकांच्या मनामध्ये आत्मसाक्षात्कारी व्यक्तीबद्दल निरनिराळे ग्रह असतात. काही जणांचा असा ग्रह असतो की आत्मसाक्षात्कारी व्यक्ती शांत असते. शांत असते म्हणजे ती कमी बोलते किंवा शांतपणे बोलते, म्हणजे ती व्यक्ती आत्मसाक्षात्कारी आहे. तर काही जणांचं असं म्हणणं असतं की आत्मसाक्षात्कारी व्यक्तीचं राहणीमान हे साधं असतं. साधी राहणी, उच्च विचारसरणी अशी असते आत्मसाक्षात्कारी व्यक्ती. तर काही जणांना असं देखील वाटतं की आत्मसाक्षात्कारी व्यक्तीच्या डोळ्यामध्ये एक प्रकारची चमक असते किंवा चेहऱ्यावर तेज असतं. तर काही जणांचा असा ग्रह असतो की एखाद्या व्यक्तीला एवढी लोक फॉलो करतायत, याचा अर्थ ती व्यक्ती नक्कीच आत्मसाक्षात्कारी असणार. आणि हा दावा अनेक आध्यात्मिक गुरूंच्या बाबतीमध्ये, स्पिरिच्युअल लीडर्सच्या बाबतीमध्ये केला जातो. आपण असा तर्क लावत असतो की एवढी लोक जर का या आध्यात्मिक गुरूला, या स्पिरिच्युअल लीडरला फॉलो करतायत, याचा अर्थ नक्कीच तो आत्मसाक्षात्कारी असणार. पण खरं सांगायचं तर ही सगळी ॲक्टिंग देखील असू शकते, हा अभिनय देखील असू शकतो. या गोष्टी अभिनय करून देखील आपल्यामध्ये आणता येतात. म्हणजे आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला आत्मसाक्षात्कारी म्हणतो आणि असं म्हणताना त्या व्यक्तीच्या केवळ बाह्य रूपाची दखल घेत असतो, तेव्हा असं बाह्य रूप आपण अचीव देखील करू शकतो अभिनयाच्या द्वारे. जर आत्मसाक्षात्कारी असणं म्हणजे शांत असणं असेल, तर लोकांनी मला आत्मसाक्षात्कारी समजावं म्हणून मी दिवसातला थोडा वेळ शांत असण्याचा अभिनय करू शकतो. त्याचबरोबर आत्मसाक्षात्कारी असणं म्हणजे साधी राहणी असणं, उच्च विचारसरणी असणं असं असेल, तर लोकांनी मला आत्मसाक्षात्कारी समजावं म्हणून साधी राहणी, उच्च विचारसरणी मी लोकांसमोर दाखवू देखील शकतो. थोडक्यात आत्मसाक्षात्कारी व्यक्तीचं बिहेवियर असं असेल तर असं बिहेवियर इमिटेट देखील करता येतं. मुद्दाम असं बिहेवियर आपल्यामध्ये आणून आपण लोकांना असं भासवू शकतो की आपण आत्मसाक्षात्कारी आहोत. त्याचबरोबर आत्मसाक्षात्कारी व्यक्ती उच्च विचार दर्शवण्यासाठी जर काही स्पेशल बोलत असेल, तर तसंच स्पेशल आपण देखील बोलू शकतो. म्हणजे जर का एखादा आध्यात्मिक गुरु, एखादा स्पिरिच्युअल लीडर सत्संग देत असेल, लोकांसमोर खूप छान छान विचार सांगत असेल, तर आपल्या मनामध्ये हा विचार यायला हवा की हे सगळे विचार याच व्यक्तीचे आहेत. याची गॅरंटी आहे का? कदाचित ते विचार त्या व्यक्तीने कुठेतरी वाचले असतील, ती व्यक्ती फक्त आपल्यासमोर सादर करत असेल, जे आपण पण करू शकतो. मला जर अशी इच्छा असेल की मला लोकांनी आत्मसाक्षात्कारी म्हणावं, तर आपण देखील असे विचार लोकांच्या समोर मांडू शकतो. कुठल्या तरी आध्यात्मिक पुस्तकामध्ये वाचून आपण देखील असे विचार लोकांच्या समोर मांडू शकतो, जेणेकरून लोक आपल्याला आत्मसाक्षात्कारी समजायला सुरुवात करतील. थोडक्यात बोलण्याची स्टाईल इमिटेट करता येऊ शकते, बिहेवियर कॉपी करता येऊ शकतं, ॲपिअरन्स देखील बदलता येऊ शकतो. इतकंच नाही तर सोशल मीडियाच्या मार्फत स्पिरिच्युअल फॉलोअर्स वाढवता देखील येऊ शकतात. थोडक्यात याला स्पिरिच्युअलिटी परफॉर्म करणं असं म्हणतात. याचा अर्थ असा होतो की मनुष्याला त्याच्या बाह्य लक्षणांवरून आत्मसाक्षात्कारी नाही मानता येत, कारण अध्यात्म आतमध्ये घडत असतं, बाह्य स्वरूपावर नाही. मग आता हा प्रश्न परत उद्भवतो की आत्मसाक्षात्कारी व्यक्ती ओळखायची कशी? खरंच हे कसं ठरवायचं की कुठला माणूस आत्मसाक्षात्कारी आहे आणि कुठला माणूस आत्मसाक्षात्कारी नाही? तर याचं उत्तर असं आहे की आत्मसाक्षात्कारी व्यक्तीला एका दिवसामध्ये किंवा खूप थोड्या वेळामध्ये नाही ओळखता येणार. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीबरोबर बऱ्यापैकी काळ घालू, तेव्हा आपल्या लक्षामध्ये येईल की ती व्यक्ती आत्मसाक्षात्कारी आहे की नाही. अध्यात्मामध्ये अशा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्यांच्या आधारे आपण एखाद्या व्यक्तीच्या आध्यात्मिक प्रगतीचा अंदाज लावू शकतो. त्यापैकी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अध्यात्माचा पहिला नियम, युअर इनर स्टेट शुड नॉट बी अफेक्टेड बाय एक्सटर्नल इव्हेंट्स. म्हणजे तुमची अंतर्स्थिती बाह्य घटनांच्यामुळे अस्वस्थ होता कामा नये, अस्थिर होता कामा नये.
बऱ्याच वेळेला आपल्या बाह्य जगामध्ये अनेक घटना घडत असतात आणि त्या घटनांच्यामुळे आपली अंतर्स्थिती, आपलं मन अस्वस्थ होत असतं, अस्थिर होत असतं. पण जेव्हा एखादी व्यक्ती आध्यात्मिक मार्गावर असते आणि त्या व्यक्तीची आध्यात्मिक प्रगती होत असते, तेव्हा त्या व्यक्तीचं मन कुठल्याही बाह्य घटनांच्यामुळे अस्वस्थ होत नाही, अस्थिर होत नाही. कुठल्याही बाह्य घटनांचा त्या व्यक्तीच्या अंतर्स्थितीवर कसलाही परिणाम होत नाही. आणि मग अशी व्यक्ती कुठल्याही बाह्य घटनांवर रिॲक्ट करत नाही, तर केवळ रिस्पॉन्ड करते. आणि त्यासाठी जो अवेअरनेस गरजेचा असतो, तो अवेअरनेस त्या व्यक्तीमध्ये आलेला असतो. अशा वेळेला आपण त्या व्यक्तीची आध्यात्मिक प्रगती झालेली आहे असं समजू शकतो. त्याचबरोबर जेव्हा एखादी व्यक्ती आध्यात्मिक मार्गावर असते आणि त्याचा त्या व्यक्तीला काही फायदा होत असतो, तेव्हा त्या व्यक्तीमधला इगो देखील सटल झालेला असतो. म्हणजे अशा वेळेला ती व्यक्ती स्वतःला आध्यात्मिक म्हणून देखील घेत नाही किंवा लोकांना कळावं की मी आध्यात्मिक आहे अशी देखील त्या व्यक्तीची इच्छा नसते. त्याचबरोबर ती व्यक्ती एनलायटन जरी झालेली असेल, म्हणजेच ती व्यक्ती आत्मसाक्षात्कारापर्यंत जरी पोहोचलेली असेल, तरी अशी व्यक्ती स्वतःहून लोकांना सांगायला देखील जात नाही की मी आत्मसाक्षात्कारी आहे किंवा मी आध्यात्मिक आहे, मी एवढी एवढी साधना करते, 1 तास सकाळी आणि 1 तास संध्याकाळी एवढं मी मेडिटेशन करतो, अशी ही व्यक्ती कोणाला सांगायला देखील जात नाही. त्याचबरोबर अशा व्यक्तीकडे जर कधी कोणी काही आध्यात्मिक ज्ञान विचारायला गेलं, काही शंका विचारायला गेलं, तर ती व्यक्ती गोष्टी अत्यंत सोप्या करून समोरच्या व्यक्तीच्या शंकांचं निरसन करत असते. आमचा विषय खूप अवघड आहे, आमचा विषय खूप किचकट आहे, तो सगळ्यांना समजत नाही, असा ती व्यक्ती आणत नाही. उलट ती व्यक्ती अत्यंत सोप्या भाषेमध्ये समोरच्या व्यक्तीच्या शंकांचं निरसन करत असते. थोडक्यात ती व्यक्ती अवघड ज्ञानाच्या नावाखाली कन्फ्यूज करत नाही, तर ज्ञान कितीही अवघड असो, त्या व्यक्तीला स्वतःला ते समजलेलं असल्यामुळे अत्यंत सोप्या भाषेमध्ये ती व्यक्ती समोरच्या व्यक्तीला ते ज्ञान शिकवू शकत असते. कारण इथे मी किती महान आहे याच्यापेक्षा देखील समोरच्याला देखील योग्य तो रिझल्ट मिळावा हे जास्त महत्त्वाचं असतं अशा व्यक्तीसाठी. पण ही सगळी लक्षणं जरी एखाद्या व्यक्तीमध्ये दिसत असली, तरी देखील त्या व्यक्तीला आपण आत्मसाक्षात्कारी नाही म्हणू शकत. ही सगळी लक्षणं ज्या व्यक्तीमध्ये आहेत, त्या व्यक्तीची आध्यात्मिक प्रगती होतीये एवढाच दावा आपण करू शकतो. ती प्रगती आत्मसाक्षात्कारापर्यंत झालेली आहे, तो माणूस आत्मसाक्षात्कारापर्यंत पोचलेला आहे याचा दावा आपण इथे नाही करू शकत. आपण खात्रीशीर हे नाही सांगू शकत की ती व्यक्ती आत्मसाक्षात्कारी आहे. मग आता अजूनही हा प्रश्न आहेच आहे की आत्मसाक्षात्कारी व्यक्ती ओळखायची कशी? यासाठी आपण आता हे लक्षात घ्यायला हवं, आपण आता हे मान्य करायला हवं की आत्मसाक्षात्कार हा बाहेरून दिसणारा, दुसऱ्यांना दिसणारा इव्हेंट नाही आहे, तर तो अनुभव आहे. आत्मसाक्षात्कार हा इंटरनल शिफ्ट आहे, तो लेबल नाही आहे जो इतरांना दाखवता येईल किंवा आपल्याला इतरांचा पाहता येईल. याचा अर्थ असा होतो की आत्मसाक्षात्कार केवळ त्याच व्यक्तीला समजतो ज्या व्यक्तीला त्याचा अनुभव आलेला आहे. आणि म्हणूनच अध्यात्माच्या इतिहासामध्ये आजपर्यंत आत्मसाक्षात्काराचं वर्णन करणं कुणालाही जमलेलं नाही. या बाबतीमध्ये एक ॲनॉलॉजी सादर केली जाते. ती ॲनॉलॉजी म्हणजे, समजा एखाद्या अंध व्यक्तीला आपल्याला लाल रंग एक्सप्लेन करायचा आहे, तर आपण एक्सप्लेन करू शकू का? समजा एखादी अंध व्यक्ती आहे, त्या अंध व्यक्तीला आपण केवळ लाल रंग नाही, कुठलाही रंग जर का सांगायचा असेल, तर आपण त्या व्यक्तीला सांगू शकतो का हे गुलाबाचं फूल लाल रंगाचं आहे? हे आपण त्या व्यक्तीला एक्सप्लेन करणार कसं? ती व्यक्ती गुलाबाच्या फुलाचा वास घेऊ शकते, गुलाबाच्या फुलाला स्पर्श करून त्याचा स्पर्श देखील समजून घेऊ शकते, पण त्या गुलाबाच्या फुलाचा रंग कसा आहे हे त्या व्यक्तीला आपण कितीही प्रयत्न केला तरी समजू शकतं का? इथे आपण हेच म्हणू की जेव्हा त्या व्यक्तीला स्वतःच्या डोळ्यांनी तो गुलाबाचं फूल दिसेल, तेव्हा त्याचा रंग देखील त्या व्यक्तीच्या लक्षामध्ये येईल. आत्मसाक्षात्काराच्या बाबतीमध्ये देखील अध्यात्मामध्ये असंच म्हणलं गेलेलं आहे की आत्मसाक्षात्कार त्याच व्यक्तीला समजू शकतो ज्या व्यक्तीने स्वतः आत्मसाक्षात्काराचा अनुभव घेतलेला आहे. स्वतः अनुभव घेतल्याशिवाय आत्मसाक्षात्कार समजू शकत नाही, असंच अध्यात्म देखील सांगतं. मग आता इथे हा प्रश्न उद्भवतो की समजा आपण आध्यात्मिक मार्गावर आलेले असू आणि आपल्याला जर का एखादा गुरु हवा असेल,
तर तो गुरु शोधायचा कसा? माझा उद्देश जर का आत्मसाक्षात्कार मिळवणं हा असेल तर माझा गुरु देखील त्या अनुभवामधून आधी गेलेला असायला हवा. याचा अर्थ मला आत्मसाक्षात्कारी गुरुचा शोध घेणं गरजेचं आहे. पण मग जर आत्मसाक्षात्कारी व्यक्ती ओळखताच येत नाही तर अशा वेळेला मग आपण गुरु कसा निवडायचा? तर याचं उत्तर असं आहे की आपल्याला आत्मसाक्षात्कारी गुरु नकोय, तर आपल्याला आत्मसाक्षात्कारापर्यंत कसं पोचायचं हे माहिती असलेला गुरु हवाय. म्हणजे गुरु शोधताना आपल्याला असा गुरु शोधायचा आहे जो त्या मार्गावरून याच्या आधी गेलेला असेल. असा गुरु नाही जो अंतिम ध्येयापर्यंत पोहोचलेला असेल. याचं एक उदाहरण पाहूयात. समजा सचिन तेंडुलकर हा जर का शिष्य असेल तर त्याच्या गुरूंनी सचिन तेंडुलकरला सचिन तेंडुलकर बनवलं, बरोबर? म्हणजे अंतिम ध्येयापर्यंत सचिन तेंडुलकरांना त्यांनी पोचवलं. ते स्वतः जरी जगविख्यात खेळाडू नसतील झालेले तरी सुद्धा त्यांनी त्यांच्या शिष्याला जगविख्यात खेळाडू बनवलं. याचा अर्थ असा होतो की आपल्याला एक असा गुरु हवा ज्या गुरुला ते क्षेत्र माहिती असायला हवं, त्या क्षेत्रातले सगळे मार्ग माहिती असायला हवेत. भलेही तो गुरु स्वतः त्या अंतिम ध्येयापर्यंत नसेल पोहोचलेला तरी सुद्धा आपल्यापेक्षा त्या गुरुला जास्त ज्ञान असायला हवं. असा गुरु आपल्याला शोधायचा आहे. मग कदाचित तो आत्मसाक्षात्कारी असेल सुद्धा किंवा नसेल सुद्धा. एखादी व्यक्ती एखाद्या विषयातली गुरु आहे याचा अर्थ त्या व्यक्तीने त्या विषयातलं अंतिम ध्येय गाठलेलंच असायला हवं असं जरुरी नाहीये. कदाचित त्या व्यक्तीची मास्टर की तो विषय शिकवणं ही असू शकते, तो विषय परफॉर्म करणं नाही. याचा अर्थ असा होतो की तुमचा गुरु जरी आत्मसाक्षात्कारी नसेल तरी देखील तो तुम्हाला आत्मसाक्षात्कारापर्यंत कसं जायचं हे शिकवू शकतो. व्हेअरएज तुमचा गुरु उद्या जरी आत्मसाक्षात्कारी असेल तरी देखील तो जर का शिकवण्यामध्ये एक्सपर्ट नसेल तर तुम्ही देखील आत्मसाक्षात्कारापर्यंत पोहोचाल याची गॅरंटी नाही. थोडक्यात आपल्याला शिक्षक हवाय, आत्मसाक्षात्कारी व्यक्तीच हवी आहे असं नाहीये. इथे आपण हे लक्षात ठेवायला हवं की एक असामान्य विद्यार्थी सामान्य शिक्षकाकडून जे शिकतो ते एक सामान्य विद्यार्थी असामान्य शिक्षकाकडून जेवढं शिकेल त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त असतं. म्हणजे विद्यार्थी कसा आहे यावर अवलंबून आहे की तो विद्यार्थी किती प्रगती करेल ते. मग एखादा सामान्य शिक्षक जरी असला पण तो विद्यार्थी जरी असामान्य असला तर तो विद्यार्थी त्या सामान्य शिक्षकाकडून देखील भरपूर ज्ञान ग्रहण करू शकतो. या सगळ्याचा अर्थ असा होतो की आत्मसाक्षात्कार झालेला माणूस कसा ओळखायचा हा प्रश्न नाहीये, तर प्रश्न आहे की तुम्हाला खरंच सत्य शोधायचं आहे. जर का तुम्हाला खरंच सत्य शोधायचं असेल तर कुठल्याही बाह्य घटकावर अवलंबून न राहता तुम्ही इमिजिएटली कामाला लागू शकता. गुरु मिळेल, तुम्हाला मार्गदर्शन करेल, पण जोपर्यंत गुरु मिळत नाही तोपर्यंत मी असाच थांबतो. मग मला गुरु मिळाल्यावर तो आत्मसाक्षात्कारीच असायला हवा. या सगळ्या गोष्टींमध्ये जर आपण अडकून पडणार असू तर याचा अर्थ तुम्ही तुमच्या आतमध्ये पाहतच नाही आहात, तुम्ही अजूनही तुमच्या बाहेरच पाहताय. आणि अध्यात्म तेव्हा सुरू होतं जेव्हा तुम्ही तुमच्या आतमध्ये पाहायला सुरुवात करता. आपण आध्यात्मिक गुरु हवा, आत्मसाक्षात्कारीच गुरु हवा या नावाखाली आयुष्यभर गुरु शोधत राहू शकतो. त्यासाठी लोकांना जज देखील करू शकतो की हा खरंच आत्मसाक्षात्कारी आहे का, मग हा असं बिहेव करतोय म्हणजे हा आहे किंवा तसं बिहेव करतोय म्हणजे नाहीये. अशा प्रकारे आपण लोकांना जज करत राहू शकतो आयुष्यभर. पण जोपर्यंत तुम्ही या सगळ्या गोष्टी थांबवून स्वतःच्या आतमध्ये पाहत नाही आहात तोपर्यंत तुम्हाला सत्याचं ज्ञान होणार नाहीये, तुम्हाला सत्य समजणार नाहीये. तुम्ही आत्मसाक्षात्काराच्या दिशेने वाटचाल करायला देखील सुरुवात करणार नाही आहात. तुमच्या आतमध्ये पहा आणि इमिजिएटली कामाला सुरुवात करा. तुमचं आध्यात्मिक ध्येय नक्की साध्य होईल, ते साध्य झाल्याशिवाय नक्की राहणार नाही. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही शंका असतील तरी त्या कमेंटमध्ये विचारा. तुमच्या सर्व शंकांना रिप्लाय करण्याचा आपण नियमित प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर आपला मेडिटेशनचा कोर्स आहे, त्याची माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावर क्लिक करा. त्या लिंकवर संपूर्ण माहिती वाचायला मिळेल. आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. सो मेडिटेशन करत राहा. राकेश देशपांडे सायनिंग ऑफ.